पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या चौगुले गल्ली परिसरात रुपाली पाटील राहतात। आज दुपारच्या सुमाराला 2 महिला गावातून भीक मागत फिरत होत्या। त्या रुपाली पाटील यांच्या घराजवळ आल्यानंतर त्यांनी रुपाली पाटील यांच्याकडे भूक लागलीये, काहीतरी खायला द्या असं सांगितलं। रुपाली पाटील यांनी भाजी भाकरी खायला दिली। त्या महिलांनी आमच्याकडे एक 3 तोळ्यांचा सोन्याचा हार आहे, तो हार सोनाराकडे विकायला गेल्यावर सोनार पावती मागतात, त्यामुळे तुम्ही हार घेऊन आम्हाला पैसे द्या असं रुपाली पाटील यांना सांगितलं। रुपाली पाटील यांना त्या महिलांच्या बोलण्याचा संशय आला। त्यांनी त्या महिलांना बोलण्यात गुंतवत गावातील तरुणांच्या मदतीने कोडोली पोलिसांशी संपर्क साधला। कोडोली पोलिसांनी त्या 2 महिलांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली। यापैकी एकीचं नाव जागृती दीपक पवार असून ती शिराळा तालुक्यातील आहे, तर एकीचं नाव जया महेंद्र काळे असून ती वाळवा तालुक्यातील आहे। पोलिसांनी त्यांच्याकडील दागिन्याची खात्री केली असता तो दागिना सोन्याचा नसून खोटा असल्याचं निष्पन्न झालंय। यानंतर रुपाली पाटील यांना फिर्यादीवरून सोन्याचा दागिना असल्याचं भासवून खोटा दागिना विकत फसवणुकीचा प्रयत्न केल्याबद्दल जागृती आणि जया या दोघींवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोडोली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। रुपाली पाटील यांच्या सतर्कतेमुळे सोन्याचा म्हणून खोटा दागिना विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना पकडण्यात यश आल्यानं रुपाली पाटील यांचं कौतुक होतंय।